देवांश प्लीज आधी माझं ऐकून घ्या ना. काय करून घेऊ सई मी? तो या टोनमध्ये तुमच्याशी बोलूच नाही शकत. कसा बोलू शकतो तो? देवांश बघा तुम्ही शांत व्हा ना आधी. तो ते काही बोललाय ते रागाच्या भरात बोललाय. राग नाहीये तो सई, फक्त राग नाहीये. माणसाला राग आला ना की एका वेळेनंतर तो जातो, माणूस शांत होतो. तो बोलत असताना ना मला जाणवत होतं की त्याच्या मनात ना आपल्याबद्दल हेट्रेट आहे, चीड आहे त्याला आपल्याबद्दल त्याच्या मनात. अरे मी काय लहान आहे का आता? सगळे मिळून मला चुकीचं कसं काय ठरवू शकतात? यार मला माझं बरं वाईट करणार नाहीये का? यार कंटाळा आलाय मला या गोष्टीचा आता. ती वहिनी एक तर सगळ्यांना मॅन्युप्युलेट करते आणि सगळे तिचं ऐकतायत. पण एक दिवस ना सगळ्यांना कळेल की वहिनी कशी येते, आणि खास करून दादाला. मला सध्या काहीच कळत नाहीये. काय रे, असा रात्रीचा बाहेर येऊन एकटाच बसलायस? काय नाही. काही नाही ना, असं तोंड पाडून का बसलायस? मला एकटं बसावंसं वाटलं म्हणून मी बसलोय. मला नाही वाटत की तुला एकटं बसावंसं वाटतंय किंवा एकटं राहावंसं वाटतंय. ऑन द कॉन्ट्ररी, तुला आता सपोर्टची गरज आहे आणि तो तुला मिळत नाही. ओमी, मला माहिती आहे तुझ्या आणि अंजलीच्या रिलेशनशिपला कोणी एक्सेप्ट करत नाहीये, म्हणून तुला खूप राग येतोय, तुला खूप त्रास होतोय त्याचा. आत्या तू पण मला हे सांगायला आली आहेस का की अंजली माझ्यासाठी चांगली नाहीये, ती खूप वाईट आहे, प्लीज तिचा नाद सोड? तर प्लीज मी तुला सांगतो की हे सगळं ऐकून घ्यायच्या मूडमध्ये नाहीये मी सध्या. अरे नाही, मी असं अजिबात म्हणत नाहीये. इनफॅक्ट तुला जो त्रास होतोय तो मला कळतोय. मला सगळं लक्षात येतंय. मी तुझ्याच फेवर मध्ये बोलतेय. हे बघ, तिसऱ्या व्यक्तीमुळे आपलं जवळचं माणूस लांब जाण्याचं दुःख ना मी सुद्धा भोगलंय. त्यामुळे तुझा त्रास हा मला चांगलाच कळतोय. मला माहिती, लहान असताना ना त्याला आईस कॅन्डी खायला खूप आवडायचा, पण आई खाऊ द्यायची नाही कारण त्याचा घसा खराब व्हायचा. मग तो माझ्याकडे यायचा, हट्ट करायचा, आणि मग त्याचा क्यूट फेस बघून ना मला त्याला नाहीच म्हणता यायचं नाही. आणि मग काय, मग आम्ही दर शनिवारी जायचो लपून छुपून आईस कॅन्डी खायला. आमच्या दोघांचं ना सिक्रेट होतं ते. आणि आता एवढा कसं काय बदलू शकतो माझा ओमी? लहानपणापासून त्याचे सगळे हट्ट पुरवत आलोय मी, त्याला प्रोटेक्ट करत आलोय. त्याला का कळत नाही आता पण मी त्याच्या चांगल्याचा विचार करतोय म्हणून? माझा भाऊ ना माझ्यापासून लांब चाललाय सई, आणि अनफॉर्च्युनेटली मला काहीच करता येत नाहीये. मला त्याला थांबवता पण येत नाही ना त्याला समजवता येत आहे. देवांश असं नाहीये, आपण परत त्याला आपल्याकडे आणू शकतो. कसं? आपण आपल्यापर्यंत तर प्रयत्न करतोच आहे ना, पण त्याला कम्युनिकेटच करायचं नाही आपल्याशी, तर मग कसं होणार आहे? आणि सिरियसली ती अंजली आमच्या दोघांमध्ये फूट पाडते. इतकं तकलादू आहे का आमचं नातं? नाही, तुमचं नातं अजिबात तकलादू नाहीये. आता तुम्ही थोडा भरकटलाय ना म्हणून तो असं वागतोय. पण आपण त्याला अजिबात एकट्यात पाडू द्यायचं नाहीये. प्रत्येक वेळेस त्याच्यासोबत राहायचं आणि त्याला समजवत राहायचं. आणि तो खरंच नको ते बोललाय तुम्हाला, त्याच्या वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणतो. सिरियसली का माफी मागताय? ओमी माझ्या लहान भावासारखा आहे, आणि भावाला बहिणीवर चिडण्याचा अधिकार असतोच, आणि त्याची कोणतीच गोष्ट मी माझ्या मनाला लावून नाही घेतलेली. तुम्ही सुद्धा नका ना लावून घेऊ प्लीज. शांत व्हा ना. बरं तुम्ही बसा इथे थोडा वेळ, मी आईंकडे जाऊन येते. आलेच. बघ ना आत्या, अगं अंजली खूप चांगली मुलगी आहे ग. आपल्या घरचे ना तिला उगाच वाईट समजतायत. शी इज अ व्हेरी गुड सोल अँड आय जेन्युइनली लव्ह हर. अगं मी तिला भेटलोय, बोललोय मी तिच्याशी, ती खरंच वाईट नाहीये ग.
पण आपल्या घरच्यांना हे का कळत नाही ना, मला हेच कळत नाहीये. ओमी, खरं तर ना त्या अंजलीने तिच्या पास्टमध्ये ज्या मिस्टेक्स केल्या आहेत ना, त्यानंतर मलाही तिच्यावर जरा ट्रस्ट करताना प्रॉब्लेम होतोय. आत्या पण ती खरंच बदलली आहे तर. हो, पण माझा तुझ्यावर विश्वास आहे. आय बिलीव्ह यू, आय ट्रस्ट यू. हे बघ, मला माहिती आहे तू हुशार आहेस, मॅच्युअर्ड आहेस आणि तू जो काही निर्णय घेशील तो करेक्टही असेल. त्यामुळे तू अंजलीची निवड विचार करूनच केली असेल ना. हो, पण हे घरच्यांना कोण समजवणार? आय नो, आपल्या घरचे पण ना कधी कधी इतके हट्टाला पेटतात ना. आय अंडरस्टँड, त्यांना अंजली आवडत नाही, अंजलीचा विरोध करतायत, पण आपल्या घरातल्या मुलासाठी एवढं करायला नको का? आपली आपली गोष्ट बाजूला ठेवा आणि त्याला जे आवडतंय ते करा. एक्झॅक्टली माय पॉइंट. आत्या, फक्त तुलाच माझं म्हणणं कळतंय. ओमी, डोंट वरी. घरच्यांना काहीही वाटलं ना तरी मी कायम तुझ्या बाजूनेच असेन. थँक्यू सो मच आत्या. मला खरंच तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं. सई, ओमी, आत्या, हिला सांग मला हिच्याशी एक शब्दही बोलायचा नाहीये. ओमी, नको बोलूस माझ्याशी, पण दादाशी तरी बोल ना. त्यांना खूप त्रास होतोय. अरे प्लीज तुझा हा राग बाजूला ठेव प्लीज. आत्या, जे लोक माझ्या होणाऱ्या बायकोचा सारखा अपमान करतात ना, त्यांच्याशी बोलण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही. मग ती व्यक्ती कितीही जवळची असली ना तरी मला फरक पडत नाही. ठीक आहे, तू नको बोलू कोणाशीच, पण किमान 2 घास तरी खाऊन घे प्लीज. ओमी ऐक ना, ऐक ना ओमी. तो आहे ना आता रागात आहे. त्याला ना खूप त्रास होतोय आणि माणूस त्रासात असला ना की काय बोलतोय, काय वागतोय हे त्याचं त्यालाही कळत नाही. डोंट वरी. भैरवी मॅडमचं खरंच कळत नाहीये काही, की त्यांच्या मनात काय चालू आहे. सगळं घर ओमी आणि अंजलीच्या प्रेमाला विरोध करत असताना ते एकट्याच ओमीला सपोर्ट कसं काय करतात. आणि जितकं मी त्यांना ओळखते ना, त्या कधीच कोणतीच गोष्ट कोणत्या तरी हेतूशिवाय करतच नाही. की त्यांच्या मनात काय चाललंय ना कळत नाहीये मला. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्या मनातला संशय खोटा ठरावा, बस. तो काय करताय? मी सेवत होते. जोच तोवर तुझ्या वागण्यामध्ये सुधारणा होत नाही ना, तोच तोवर ह्या घरात तुला अन्न पाणी काहीही मिळणार नाही. प्लीज मला जेव द्या, खूप भूक लागली आहे मला. जेवून घे अंजली. आपल्यामध्ये एवढं अंतर वाढत चाललंय ना की तुला आणि अंजलीला मी काय म्हणतोय ते लक्षातच येत नाहीये. तसं लक्षात येईल. आणि का लक्षात येईल? आणि कोणामुळे पडलं अंतर सांगा ना.
नाही सांगता येते ना, मी सांगते ना. ज्या दिवशी तुमची बहीण आणि तिच्या मुलांना घेऊन तुम्ही या घरात आलात ना, त्या दिवशी त्या क्षणापासनं पडले हे अंतर. तेव्हापासून दुरावलंय तुम्ही आम्हाला. माझ्याकडे आणि माझ्या लेकीकडे त्या क्षणापासून दुर्लक्ष केलंय तुम्ही. तुम्हाला नसेल तिची काळजी, मला आहे. जेवण केलं. भूक लागली होती ग मला. अंजली, नेहमीच मला असं तुझ्या मदतीसाठी धावून नाही येता येणार. लवकरात लवकर त्या ओमीशी लग्न कर आणि जागीरदारांची सून हो. आता वेडिंग तर करावंच लागणार आहे. त्या सईने चॅलेंज दिलंय ना मला. आता ही एसी तिच्याच घरात घुसून तिचीच वाट लावणार आहे. जेवून घ्या. ओमी जेवला? नाही. आम्हाला पण नाही जेवायचं आहे, मेली माझी भूक. देवांश, हे बघा, तुम्ही जेवला नाही तर ओमीला तुमचं म्हणणं पटेल असं वाटतंय का तुम्हाला? प्लीज अन्नावर नका ना राग काढू. देवांश, ओमीची गाडी ना आता हळूहळू रुळावर येते आणि आपल्याला ती गाडी आता पूर्णपणे रुळावर आणायची, त्यासाठी ताकदीची गरज आहे की नाही? प्लीज खाऊन घ्या, अन्नावर राग नका करू. 2 घास खाऊ. काय होतं माहिती आहे कसंही, ऑफिस मधले जे काही प्रॉब्लेम्स असतात ना, ते हँडल करणं जितकं कठीण जातं ना मला, त्याच्यापेक्षा खूप जास्त कठीण हे घरचे इश्यू सॉल्व्ह करायला होत आहे मला. कारण ना या ऑफिस मधल्या कामांना आपण असं बरोबर हँडल करू शकतो, पण घरच्या सगळ्या इश्यूमध्ये तर आपल्याला इमोशनली इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं. खरं आहे तुमचं. आपल्या माणसांमध्ये जेव्हा आपलं मन गुंतलेलं असतं ना, तेव्हा आपण स्वतःला त्यांच्यापासून वेगळं नाही करू शकत. करेक्ट आहे. आता बघा ना, ओमीने सकाळपासून काही खाल्लं नाही, मग मी तरी कसं जेवायचं? भूक लागणार आहे का मला? खरं तर माझं चुकलं माहिती का? किती ओरडलो त्याला, किती बोललो आज मी. मला हात पण उचलला त्याच्यावर मी, आणि त्याच्यामुळे आणखी जास्त विचित्र वागतोय तो. लहान भाऊ आहे माझा, नीट समजवायला हवं ना मी. माझ्या लहान भावावर हात उचलला मी. सई, देवांश, तुम्ही असं का वागलात? कारण तुमचं ओमीवर जीवापाड प्रेम आहे म्हणून ना. आणि आपण आपल्या हक्काच्या माणसाला तेव्हाच ओरडतो ना, जेव्हा आपला त्याच्यावर जीव असतो. आणि जेव्हा आपलाच हक्काचा माणूस कधी कधी चुकतो, तेव्हा आपण त्याला प्रेमाने, कधी कधी चिडून, रागवून, कान पिळून समजून सांगतो. आणि तुम्ही तेच केलंय, यात चुकीचं काही केलेलं नाहीये. तुम्ही प्लीज आता शांत व्हा ना. 2 घास खाऊन घ्या, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. नाही. देवांश, तुम्ही जर आता खाल्लं नाही ना, तर मी ओरडे ना तुमच्यावर. मला माहित नाहीये तुम्ही खाणार आहात. सई, माझ्यासाठी तरी. मला आश्चर्य वाटतंय ओमीच्या वागण्याचं. तो असा वागूच कसा शकला? बाबा, परत नको ना तो विषय, प्लीज. आई, तुम्ही पण सगळ्यांसोबत नाश्ता करून घ्या ना. नाही अगं, असं काही सगळे नंतर करू ना आपण दोघी. आई, मी तुला ऑलरेडी विकनेस आहे आता. खाऊन घे प्लीज, बस इथे. आणि नंतर औषध पण घ्यायचे ना. असंही आईला द्या काहीतरी खायला. ओमी आला नाहीये ना अजून,
मी असं करते, त्याला घेऊन येते, मग आपण सगळेजण मिळून बसूया. ओमी, 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 कुठे बाहेर जातोस का बाळा? नाही, मी तुला विचारत नाहीये, तू जा तुला हवं तिथे, पण तू खाऊन घे ना राजा. ज्या घरात माझ्या प्रेमाला किंमत नाही ना, त्या घरात मी एक घासही खाणार नाही. ओमी, हे बघ राजा, अरे असं अन्नावर रागवायचं ना. काय झालं या मुलाला, मला तर काहीच कळत नाहीये. कधीच असा वागत नाही तो. इतका हट्टीपणा कधीतरी केलाय का त्यांनी? कालपासून त्याच्या पोटात काही नाही, आता सुद्धा काही न खाता गेलाय. बहिणी, आई, बहिणी, अगं थांबा थांबा, इथे बस. मला हळू बस. काय होते तेच कळत नाही हल्ली. तू टेन्शन घेतेस. तुला आता काय वाटतंय, काय होतंय हे मी अगदीच समजू शकते. जेव्हा आपण आपल्या मुलाला पोट तिडकीने काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करतो आणि तो आपलं म्हणणं समजूनच घेत नाही ना, तेव्हा किती त्रास होतो हे मी अगदीच समजू शकते. नको काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. भैरवी मॅडम किती दुटप्पीपणा करतायत. काल रात्री ओमीला म्हणाले की त्या त्याच्या बाजूने आहेत आणि आता आईंना सपोर्ट करतात. त्यांच्या मनात नक्की काय चाललंय ना, हे शोधून काढावंच लागेल. अरे कुठे गेली अंजली? अगं कुठे गेली होतीस तुम्हाला एकट्याला सोडून? आणि इथेच गेले होते. हे बघ, हे काय? वडापाव घेऊन आली आहे. सॉरी ओंकार. ओंकार, आय नो तुला हे असं वडापाव वगैरे याची सवय नसेल, पण माझ्याकडे एवढेच पैसे होते रे. तू पण ना, तू वेडास. माझं जेवण घरच्यांनी बंद केलं म्हणून तू पण नाही जेवलास. हे असं नको करत जाऊस रे. हेल्थवर परिणाम होईल ना तुझ्या, आणि तुला काही झालं तर मी काय करू मग? ठीक आहे, खाऊन घ्या आधी. हा कर. प्रॉमिस कर मला की तू असं परत नाही करणार. तू माझ्यासाठी नाही जेवतेस हे मलाच नाही आवडणार रे ओंकार. प्लीज असं नको करूस. तू का आता? अंजली, तू खरंच एवढं प्रेम करतेस माझ्यावर? मग घरच्यांना का दिसत नाही यार हे? एक फक्त भैरवी आत्ता आहे की जिला आपलं प्रेम दिसतंय. हो, भैरवी मॅम ना, खरंच रे, त्यांना खूप काळजी आपली. तू खा ना. ती पॉकेटवाली बाई समजून घेते. माय फूट. एक नंबरची खोटारडी बाई आहे ती. जेव्हा मला हेल्पची गरज होती तेव्हा साधा स्टँड घेतला नाही ने, आणि आत्ता हेल्प करणार आहे. आत्ता पण नाटकच करत असणार काहीतरी. येस 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 मिस्टर अजय, सगळं रेडी आहे. म्हणजे बजेट वगैरे पण सगळं डन झालं आहे. हे पॉसिबल नेक्स्ट वीक या ना तुम्ही साईट व्हिजिट करायला. म्हणजे आपली भेट पण होईल आणि पुढचं सगळं डिस्कशन पण करता येईल आपल्याला. मिस्टर देवांश, पुढच्या वीकमध्ये मी दिल्लीला एका कॉन्फरन्ससाठी चाललो आहे. आपण त्यानंतर प्लॅन करू, चालेल? मी का माफी मागू? आणि मी काय चुकीचं बोललोय? माफी वहिनीने मागायला पाहिजे अंजलीची. तिचं जगणं मुश्किल करून ठेवलंय तिने. हो, मी तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज आधी झाला होता, आता मला तुझे खरे रंग दिसतायत वहिनी. Hello, Mr. Devansh. Are you there? Hello. हॅलो. हाय मिस्टर अजय. हाय, हाव आर यू? I am good. Good to see you, Bhairavi.
ॲक्च्युली देवांशला एक अर्जंट कॉल आलाय, सो तो अटेंड करतोय कॉल. आय होप यू डोंट माइंड जर का आपण ही मीटिंग उद्यावर पोस्टपोन केली. या ॲब्सोल्युटली फाईन. बाय. थँक्यू सो मच. सी यू सून. सॉरी मॅम रिली व्हेरी सॉरी. काय होत आहे मला. सॉरी. ओके, तू मला का सॉरी म्हणतोयस? इट्स ओके. अगं तू शिकवलंयस ना, पर्सनल लाईफ आणि आपली प्रोफेशनल लाईफ या दोन गोष्टी कधीच मिक्स करायच्या नसतात आणि सध्या मी तेच करतोय. अगं काय. हो, पण असं तुझ्याकडून नेहमी होतं का? नाही ना. आज असं झालं कारण आत्ता घरात जी काही परिस्थिती सुरू आहे त्यामुळे तू खूप स्ट्रेसमध्ये आहेस. त्यामुळे अशा वेळी ब्लँक व्हायला होतं. काय होऊन बसलंय हे सगळं. काय झालंय या ओमीला. कम्प्लिटली डिटॅच झालाय तो आपल्या सगळ्यांपासून. कालपासून काही खाल्लं पण नाहीये त्याने. काय चाललंय त्याच्या डोक्यात काय माहिती. ओमीची काळजी आपल्या सगळ्यांनाच वाटते, पण यात एक चांगली गोष्ट ही आहे की निदान ओमी माझ्याशी तरी बोलतोय. हो रिअली. येस, काल रात्री तो माझ्याशी बोलत होता. त्याच्याशी बोलताना मला एक गोष्ट जाणवली की सगळ्यांनीच त्याचा विरोध करून चालणार नाही. कोणीतरी त्याच्या कलाने सुद्धा घ्यायला हवं. मॅडम सॉरी मी मध्ये बोलते, पण मॅडम काल तुम्ही ओमीला समजवलं की सपोर्ट केला? नाही म्हणजे ऑलरेडी तो खूप भरकटलाय ना, आणि अशा वेळेस त्याच्या चुकांना जर आपण दुजोरा दिला ना तर आणखी प्रॉब्लेम्स वाढतील. मी ओमीला म्हणाले की काहीही झालं तरी मी त्याच्या बाजूने असेन, आणि हे सगळं सांगण्यामागचा हेतू एवढाच होता की त्याला एकटं वाटू नये आणि त्याने राग येऊन घर सोडून जाऊ नये. आपल्याला त्याला काय समजवायचं आहे हे सगळं जर का घडवून आणायचं असेल ना तर त्याची बाजू सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय तो आपलं म्हणणं ऐकणार नाही. करेक्ट आहे. आय मीन तो ऍटलिस्ट तुझ्याबरोबर तरी त्याच्या डोक्यात काय चाललंय ते शेअर करतोय ना. तुझ्याशी बोलेल तर जरा फ्री होईल तो, आणि कदाचित पुढे जाऊन तुझं ऐकेल पण. एनिवे मी जरा रूममध्ये जाऊन येतो. आणि थँक्यू. तू हे सांगितलंस त्याच्यामुळे जरा रिलॅक्स फील होतोय मला आता. कम ऑन, थँक्स काय. ओमी माझा कोणी नाही का, आणि आपल्या माणसांसाठी केलं तर त्यात बिघडलं कुठे. सगळं नीट होईल. आलोच. टिट फॉर टॅट. हे असंच एकेकाला टार्गेट करून तू सगळ्यांच्या मनात तुझी जागा निर्माण केलीस ना सई. आता मी तुझी स्ट्रॅटेजी तुझ्याच विरोधात वापरणार.